वेलकम टू वैशालीज किचन। आज आपण बनवत आहोत दही वडे। चला बघूया। आपण उडदाची डाळ सकाळीच भिजत घातलेली, आता ती आपण वाटून घेणार आहोत। डाळ वाटताना जास्त पाणी टाकायचं नाही, तर ते बॅटर पातळ होणार। थोडंसं पाणी टाकायचं। A few moments later. बॅटर हे बघा असं पाहिजे। बॅटर जास्त पातळ झालं ना की ते वडे फुटतात। दही वड्याचा मसाला बनवण्यासाठी आपण घेत आहोत 10-12 मिरच्या, 2 चमचे धने आणि 2 चमचे जिरे। आता आपण हे सगळं भाजून घेणार आहोत। पहिला आपण जिरे भाजून घेणार आहोत। गॅसवर भाजायचे जिरे, फास्ट नाही ठेवायचा। आता आपण जिरे काढू। आता आपण धने भाजून घेऊ। आपण लालसर भाजून घेतलेले आहे, ते पण काढून घेऊ। आता आपण घेत आहोत सुकी मिरची भाजून। आता सुकी मिरची आपण भाजून घेतलेली काढून। आपण हे भाजलेले धने, जिरं आणि सुकी मिरची हे थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत। आता आपण धने घेणार आहोत भाजलेले। आता धने आपण वाटून घेतले, हे असे थोडंसं जाडसर पाहिजे। आता आपण घेतो सुकी मिरची। ही झाली आपली
सुकी मिरची. आपण दही फेटून घेतोय. पण याच्यासाठी 1 किलो दही घेतले आणि त्यात 1 वाटी साखर. आता ते फेटून घेऊ. त्याचं टेक्स्चर असं पाहिजे. पाणी पाणी नाही टाकायचं वाटताना. आता आपण वडे फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं. तयार केलं आहे उडदाच्या डाळीचं. त्याच्यात आपण मीठ टाकायचं चवीनुसार. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. नंतर पाण्यात हात बुडवायचा आणि असं पाण्यात हात यासाठी बुडवायचा की हाताला ते चिपकणार नाही. A few moments later. थोडंसं लालसर याला तळून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे. नंतर ते पाण्यात टाकायचं. नॉर्मल पाण्यात, थंड पण नाही, नॉर्मल पाण्यात यासाठी की ते जास्त दही पिणार नाही. आता हे आपण पाण्यात टाकलेले दही वडे लगेच काढून घ्यायचे आणि असे थोडेसे दाबून घ्यायचे. नंतर ते दह्यात सोडायचे. असे दह्यात सोडायचे. आपण वडे दह्यामध्ये टाकलेले अर्धा तास दह्यामध्ये ठेवायचे. म्हणजे त्याच्यामध्ये दही जाईल आणि नंतर मग खायला घेताना मिरची ते आपण वाटलेले धने जिरे भाजून वाटलेले ना ते पावडर जेवढी आपल्याला लागेल तेवढी घ्यायची. तयार आहे आपले दही वडे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा.